नमस्कार, शुभप्रभात. बघू शकता मित्रांनो, आता हे दिसणारे जे वेगवेगळे स्वरूपाचे जे माणसं दिसणारे आहेत ते वीरभद्र स्वामी गोत्र संस्कृत कार्यक्रमाचे आहेत. आणि हे वीरभद्र स्वामी गोत्र संपूर्ण सांगणारे कला प्रदर्शन, जेवढी वीरभद्राचे जे गोत्र आहे ते सांगतात. कन्नडमध्ये सांगत होते. आता आम्हाला तेवढं कळत नाही कन्नड, आपण महाराष्ट्र असल्यामुळं कला करून म्हणजे जे काही वीरभद्र स्वामीचं आहे गोत्र, सगळं गोत्र सांगतात. आणि ही पालखीसमोर दुसरं काही न करता हे संस्कृत कन्नडमधला वीरभद्र स्वामीचा गोत्र सांगणारे हे जे कलाकार आहेत त्याचा संस्कृत कन्नड कार्यक्रम होता. आमचे करंजी परिवाराचे कुलगुरू आहेत अवघलिंग स्वामी शिवाचार्य, शिवनी, तालुका भालकी, जिल्हा बिदर, राज्य कर्नाटक. इथं मोठा आहे. त्यामध्ये 11 दिवस संस्कृत कार्यक्रम असतात. आणि काल सकाळी पालखी होती. गुरुवारचे मठामधून पालखी निघाली आणि गावात विष्णूच्या बाहेर जाऊन महादेव मारुती मंदिराला फेरा मारून नंतर होळी पेटवली. होळीच्या नंतर पुन्हा गावात आले. तर मी मठातून पालखी निघते वेळेस ही शूटिंग सुरुवात केली आहे. आता तिथं वीरभद्र गोत्राचे मंत्र म्हणूनच त्याने थोडं नाच म्हणजे कला वगैरे असं जे काय आहे ते गोत्रामधलं करून पालखीचं आगमन केलेलं आहे. आणि बाहेर आल्यावर कन्नडमध्येच त्याला गोत्र सांगत होते ते. अशा प्रकारे खूप छान कला ते काल केलेली आहे. तुम्ही बघू शकता. एक पुष्पा टाईलसारखं एक झालं होतं त्याच्यामध्ये. आणि बाकी वीरभद्र गोत्र होते जे की त्याला असते स्वीट एकदम नारळ टाकते, एकदम फोडणार, साखर, लिंबूवरी टाकणारे सगळे प्रकार जे वीरभद्र स्वामीचे गोत्र आहेत. कन्नडमध्ये जास्त संस्कृत कार्यक्रम करतात वीरभद्र स्वामीचे. ते काल ह्या चारी कलाकारांनी कला करून दाखवले आहेत. बघू शकता. मी खूप असं शूट केलेलं आहे तिथं. दुसरा एक व्हिडिओ बनवून मला टाकावं लागते. तर वेगवेगळ्या कला तिनं काल करून दाखवलेले आहेत. खूप असे व्हिडिओ आहेत. असं तुम्ही महाराष्ट्रात कधी बघितलं नसर. काल आम्ही कर्नाटकमध्ये जाऊन बघितलेला आहे. तो व्हिडिओ मी आता फेसबुकला, यूट्यूबला आणि इन्स्टाला टाकणार आहे. बघा, तिची जी कला आहे ती सेम चौघजण सारखी करू लागली. आणि एक जणाने कपाळाच्या वरी काही लावलं असेल तिथून जाळ लावून दर्शन दाखवलं. तुम्ही बघू शकता. आणि वेगवेगळी कला जसं की तलवारी हातात धरून उलटं फिरायचं, न हलता एकसारखं नाचणं, सगळे वेगवेगळ्या वीरभद्र स्वामीच्या गोत्रामध्ये जे काय असते ती कला त्यांनी काल करून दाखवलेली आहे. बघा, असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बघा. ती तलवारी जी फिरीत आहे ते हातात धरून आपल्याला शक्यच नाही. ते रोजचा त्याची प्रॅक्टिस असते म्हणून त्याला शक्य आहे प्रत्येक काम करणं. हातामध्ये सुद्धा एक मोठा रॉड त्यांनी खुपसून इकडं काढा होता. मी इथे व्हिडिओ टाकला आहे मी हाताचा बी, बघू शकता. खूप असा संस्कृत कार्यक्रम होता. काल सकाळी 7 पासून 11 पर्यंत आम्ही ते कार्यक्रम बघितला. गावाच्या मुख्य रस्त्यावर मिरवणूक होती. शिवनी, तालुका भालकी, जिल्हा बिदर, कर्नाटक राज्य. आता कन्नड असल्यामुळं आम्हाला काही तेवढं जास्त समजत नव्हतं, तरी पण आम्ही बघून खूप आनंदी झालो. आता कर्नाटकमध्ये आताही पूर्वीपासून चालत आलेली वीरभद्र स्वामी गोत्र परंपरा ही चालू आहे. आणि महाराजांनी बँड समोर ही कला सादर करण्यासाठी असे 4 कलाकार आहेत वीरभद्र स्वामीच्या रूपामध्ये जे गोत्र सांगतात ते बोलवले होते. आणि छानपैकी प्रदर्शन केलं. बघा तुम्ही.